श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हे बघा, मी वैभवलक्ष्मीचे व्रत करते, पूजा मांडणी, धनकुंचन सेवा पण करते त्यासोबत. वैभवलक्ष्मीची कहाणी अशी आहे की मनापासून केले का भरपूर काही भेटते आणि चांगलंही होते. वैभवलक्ष्मी माता फळ पण देते तशी, आणि आपली इच्छा पण पूर्ण करते. मला पण 1 वर्षाचा मुलगा होता. मी आणि माझा 1 वर्षाचा मुलगा दोघं मिळूनच आम्ही राहायचो. आम्हाला कर्ज पाणी भरपूर झालं, त्यामुळे मिस्टर गाव सोडून इकडे आले होते पुण्याला. मग असंच आमच्या शेजारी एक ताई होत्या, सोनाराच्या होत्या त्या असंच आल्या दुपारच्या, आणि त्यांनी सगळे म्हणले की तू असं वैभवलक्ष्मीचे व्रत कर म्हणले, तू बघतो करून तर बघ म्हणले. मी ते व्रत त्यांना सगळी माहिती विचारली. जवळपास दुकान नव्हतं आमच्या तिथं, म्हणजे भेटत नव्हते पुस्तकं, पण त्यांनी पुस्तक पण आणून दिलं मला. त्यांच्याजवळचं पुस्तक दिलं आणि ते म्हणले की असं नाही असं आहे, कर म्हणलं, तू बघतो करून. मी एकदाच केले, पहिल्यांदा 11च शुक्रवार केले, संकल्प केला. तेव्हा काही माहीत नव्हतं, त्यांनी पण संकल्प करे असं काही बोललेलं नव्हते, त्यामुळे मी एवढं नाही, मला पण नाही तेव्हा माहिती नव्हतं. त्यामुळे मी आपली साधी पूजा केली होती, अशी एकदम कहाणी वाचायची, आरती करायची, एवढंच केलं. पण त्याच्यावर मी डायरेक्ट पुण्यालाच आले. ते एकदाच व्रत केले, पुण्याला आले. तेव्हापासून मी 20 वर्ष झालं वैभवलक्ष्मीचे व्रत करते, कारण की त्यांना भरपूर दिलं. माझे वडील पण मला पुरवायचे सगळं धान्य, दवाखाना मुलाचा, कारण की परिस्थिती नव्हती माझी तेवढी काही हे करायचे. इकडून पैसे पण आलं तर लोकांचं कर्ज पाणी फेडण्यातच आम्हाला जायचे. मग वडील माझे द्यायचे, दूध 4 दिवसाला आणून द्यायचे, बाकीचं साहित्य, भाजीपाला सगळं त्यांनी बघितलं. राहायला घर होतं म्हणून चाललं माझं पण तेवढं. पण भरपूर काही संकट आले, ते सांगताना आता अक्षरशः मला नाही होत, कारण की पहिले दिवस आठवले का लई हे होतं. तसे दिवस पण माझे आले होते. मला पण तांदूळ नव्हते घरात, कसलंही नव्हतं, सोनं नव्हतं. 1 रुपयाच्या नाण्यावरच मी पण सेवा केली, पण भरपूर काही दिलं. आता मी भरपूर ह्याच्यात आहे, कारण की भरपूर त्यानं मला दिलं. मी सेवा पण केली आणि त्यांनी पण मला भरपूर दिलं. ह्यासाठी मी व्हिडिओ करते की कुणी संकटात असेल, अडचणी असतील, त्यांनी वैभवलक्ष्मीचे व्रत करावा, ही माझी इच्छा आहे. कारण की माझ्या शेजारच्या पण भरपूर बायकांनी माझं बघून वैभवलक्ष्मीचे व्रत केले. त्यांना पण भरपूर अनुभव आले, काय त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारले. त्यांनी मला सांगितले की आम्हाला असं नाही असं अनुभव पण आले, आर्थिक परिस्थिती सुधारली. ह्यासाठी मी व्हिडिओ केला आहे की कुणाला अडचणी असतील, काय असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता. मुलांसाठी मूल नसेल तर करू शकताय, घरातली आर्थिक परिस्थिती सुधारायसाठी करू शकताय. अडचणी, व्यसन काही असेल तरी पण त्यातून निघते. माझा पुढचा अनुभव मोठा आहे, माझा तो मी सांगणारच आहे. कारण की आत्ता मी ह्याच्या आधीच 1 महिनाच गॅप पडला आहे माझं. त्या आधीच मी केला होता वैभवलक्ष्मीचे व्रत 11. ते दिलं आहे मला अनुभव, मी सांगणारच आहे लवकर. कारण की ते अनुभव सांगितला तर तुम्हीसुद्धा हे करत असाल की हे असं एवढा मोठा अनुभव येतो का. बघा, तुम्ही करून तर बघा, 100% गॅरंटी देऊन मी सांगते. मला जे अनुभव आला आहे, मला जे एवढं लक्ष्मी माता पावले, तेवढे तुम्हाला बी पावणार आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की हो ताई, तुमच्यामुळं आम्हाला चांगला अनुभव आला. आणि विचार चांगले ठेवायचे. कोणाला अडचणीला जवळ नसेल तरी पण मदत करायची, एवढे आपण क्षमता ठेवायची की
कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, एवढं आपण करायचे. बाकीचं काही लक्ष्मी माता तर ते काही म्हणत नाही की मला हे करा ते करा. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही सेवा पण करा आणि आर्थिक मदत पण करा. गरजू लोकांना मदत करा, की कोणी अडचणीत असेल त्यांना पण मदत करा, की काय कुठली तुम्हाला माहिती असेल ती सेवा करायला सांगा. त्यांना पण माणसात येऊ दे. ते काही ना काही रूपात कशाच्या रूपात तुम्हाला ती भेटायला येणार आणि कशाच्या रूपानं तुम्हाला ती भेटणार. त्यामुळं व्रत करताना तर कुणीच असंही करू नका की कुणी आले मागायला की कुठलं बी तुम्हाला हे येणार की अडचणी येतील. ही तुमची परीक्षा आहे. त्यामुळं तुम्ही ही वैभवलक्ष्मीचे व्रत करा आणि बघा. मला तुम्ही अवश्य कमेंटमध्ये सांगा. 100% गॅरंटी देऊन मी सांगते की मला हे वैभवलक्ष्मीचं अनुभव आला आहे आत्तापर्यंत मी, आणि पुढचा माझा मोठा अनुभव आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. श्री स्वामी समर्थ.